मोरल इंग्लिश गुरु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे। प्रत्येक टेन्सला घेऊन आपण प्रत्येक वाक्याचं निगेटिव्ह, प्रत्येक वाक्याला पहिले अफर्मेटिव्ह मध्ये नंतर निगेटिव्ह मध्ये आणि त्यालाच इंट्रोगेटिव्ह कसं बनवायचं हे आपण पाहणार आहोत। बघा, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स या प्रत्येक टेन्समध्ये आपल्याला सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस असे हे चार प्रकार असतात। तर आता आपण बघूया पहिला सिंपल प्रेझेंट टेन्स। बघा, आता पॉझिटिव्ह वाक्य घेऊ आपण पहिलं, आय ईट अ मँगो। याचं इंट्रोगेटिव्ह होईल डू आय ईट अ मँगो। म्हणजे आय ईट आहे तर याला प्रश्न बनवताना डू हा लावा लागतो, कारण या ठिकाणी कर्ता आय आहे। आता निगेटिव्ह बघा, आय डू नॉट ईट अ मँगो किंवा आय डोंट ईट अ मँगो, तर याचं इंट्रोगेटिव्ह होईल डू आय नॉट ईट अ मँगो। किंवा जर आपण हे वाक्य असं घेतलं, आय डोंट ईट अ मँगो, तर त्याचं इंट्रोगेटिव्ह होईल डोंट आय ईट अ मँगो। प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स यामध्ये बघा, वाक्य होईल आय एम ईटिंग अ मँगो, पॉझिटिव्ह। याचं निगेटिव्ह जर केलं तर होईल आय एम नॉट ईटिंग अ मँगो। पॉझिटिव्हमध्ये आय एम ईटिंग अ मँगो आणि त्याचं इंट्रोगेटिव्ह करताना या ठिकाणी सोपं आहे, ॲमला पहिल्यांदा घ्या, ॲम आय ईटिंग अ मँगो। म्हणजे या ठिकाणी दुसरं, म्हणजे या सेंटेन्समध्ये जेवढे शब्द आलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त दुसरा शब्द घेण्याची गरज नाही। आय एम ईटिंग अ मँगो, इंट्रोगेटिव्ह ॲम आय ईटिंग अ मँगो, निगेटिव्ह आय एम नॉट ईटिंग अ मँगो, इंट्रोगेटिव्ह ॲम आय नॉट ईटिंग अ मँगो। तर अशा प्रकारे हे सोप्या पद्धतीनं होईल। या ठिकाणी डू, डज असं वेगळं काही सहाय्यकारी क्रियापद घेण्याची आपल्याला गरज नाही। तिसरा टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स। यामध्ये बघा, सेंटेन्स आहे पॉझिटिव्हमधलं आय हॅव इटन अ मँगो, आय हॅव इटन। तर हे इंट्रोगेटिव्ह म्हणजे आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, मी आंबा खाल्लेला आहे। मराठीमध्ये आपण काय म्हणतो, मी काय खाल्लेलं आहे किंवा काय मी आंबा खाल्लेला आहे, अशा प्रकारे आपण प्रश्न विचारतो। तर आय हॅव इटन अ मँगो याचं इंट्रोगेटिव्ह करताना हॅवला पहिल्यांदा घ्या, हॅव आय इटन अ मँगो। म्हणजे यामध्ये सुद्धा कुठलाही चेंज नाही, हॅवला पहिल्यांदा घेणे, आयला सेकंडला घेणे आणि सरळ वाक्य बनवणे आणि प्रश्नार्थक चिन्ह। आता निगेटिव्हमध्ये बघा, आय हॅव नॉट इटन अ मँगो किंवा त्याचंच आय हॅवंट इटन अ मँगो, अशा दोन्ही पद्धतीनं आपण निगेटिव्ह करू शकतो। इंट्रोगेटिव्हमध्ये बघा, आय हॅव नॉट इटन अ मँगो याचं इंट्रोगेटिव्ह होईल हॅव आय नॉट इटन अ मँगो, काय मी आंबा खाल्लेला नाही का, किंवा त्याचंच हॅवंट आय इटन अ मँगो। मराठीमध्ये ट्रान्सलेशन सेम आहे, तर दोन्ही पद्धतीनं याचं निगेटिव्हचं सुद्धा अशा प्रकारे इंट्रोगेटिव्ह होते। प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यामध्ये पॉझिटिव्ह वाक्य आहे आय हॅव बीन इटिंग अ मँगो, आय हॅव बीन इटिंग अ मँगो। इंट्रोगेटिव्ह करताना आपल्याला या ठिकाणी हॅवला पहिल्यांदा घ्यावं लागेल, हॅवने प्रश्न विचारावा लागेल, हॅव आय बीन इटिंग अ मँगो, सोपं आहे। निगेटिव्ह करताना आय हॅव नॉट बीन इटिंग अ मँगो किंवा त्यालाच आय हॅवंट बीन इटिंग अ मँगो, दोन्ही पद्धतीने निगेटिव्ह केल्या जाते। इंट्रोगेटिव्ह करताना बघा, वरच्याचं म्हणजे आय हॅव नॉट बीन इटिंग अ मँगो याचं होईल हॅव आय नॉट बीन इटिंग अ मँगो। म्हणजे आपण काय केलं, फक्त हॅवला पहिल्यांदा घेतलं, आयला दुसऱ्यांदा दोन नंबरला घेतलं, हॅव आय नॉट बीन इटिंग अ मँगो। बाकी बीनपासून सेम येते, सर्व नॉटपासून पण सेम येते। आय हॅवंट बीन इटिंग अ मँगो याला जर घेतलं तर कसं होईल, हॅवंट आय, हॅवंट हा पहिले घ्या, हॅवंट आय बीन इटिंग अ मँगो, म्हणजे हे सुद्धा सोपं आहे। तर अशा प्रकारे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या ठिकाणी आपण बघितला। आता बघा सिंपल पास्ट टेन्स, यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप येते पॉझिटिव्ह, आय एट अ मँगो। एट म्हणजे काय, खाल्ला। एट म्हणजेच काय, तर डीड प्लस ईट इक्वल टू एट, अशा पद्धतीने याला आपण लक्षात घ्यावं लागते। म्हणजेच इंट्रोगेटिव्ह करताना आपल्याला त्या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागते डीड आय। डीड आपल्याला या वाक्यामध्ये दिसत नाही, परंतु डीड लपलेला आहे एटमध्ये। एट म्हणजे काय, तर एट इक्वल टू डीड प्लस ईट, म्हणून डीड पहिल्यांदा घेऊ आपण, डीड आय, आणि डीड आय घेतल्यानंतर एटचं पहिलं रूप घ्यायचं, डीड आय ईट अ मँगो, डीड आय ईट अ मँगो, तर हे होईल इंट्रोगेटिव्ह। निगेटिव्ह बघा, आय एट अ मँगो, तर याचं निगेटिव्ह होईल आय डिड नॉट ईट मँगो। डिड नॉट, आपल्याला नॉट लावायचं आहे, नॉट लावताना आपल्याला सहाय्यकारी क्रियापद डीड घ्यायचं आहे आणि क्रियापदाचं मूळ रूप आय डिड नॉट ईट अ मँगो, याचं इंट्रोगेटिव्ह होईल डिड आय नॉट ईट अ मँगो। आणि जर आपण डिडंट घेतलं तर आय डिडंट ईट अ मँगो, तर याचं इंट्रोगेटिव्ह होईल डिडंट आय ईट अ मँगो। त्याच्यानंतर बघा पास्ट कंटिन्युअस टेन्स, हा सोपा आहे, आय वॉज ईटिंग अ मँगो, पॉझिटिव्ह सेंटेन्स,
पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक किंवा आपलं अफर्मेटिव्ह. आय वॉज इटिंग अ मँगो. वॉज आय इटिंग अ मँगो? इंट्रोगेटिव्ह. आय वॉज नॉट इटिंग अ मँगो. वॉज आय नॉट इटिंग अ मँगो? इंट्रोगेटिव्ह. आय वॉजंट इटिंग अ मँगो. वॉजंट आय इटिंग अ मँगो? इंट्रोगेटिव्ह. तर अशा प्रकारे हे सोपं आहे. यामध्ये वेगळं कोणतं सहाय्यकारी क्रियापद घेण्याची गरज नाही. म्हणजे जसा पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हे दोघंही जवळजवळ सारखेच आहे. पास्ट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स हे दोन्हीही जवळजवळ सारखेच आहे. बघा पॉझिटिव्ह. आय हॅड इटन अ मँगो. मी आंबा खाल्ला होता, खाल्लेला होता. इंट्रोगेटिव्ह होईल हॅड आय इटन अ मँगो? काय मी आंबा खाल्लेला होता, खाल्ला होता? म्हणजे याच्यामध्ये बघा आय हॅड इटन अ मँगो, हॅड आय इटन अ मँगो म्हणजे सेम, फक्त हॅड पहिल्यांदा घेणे आणि करता सेकंडला घेऊन प्रश्नार्थक चिन्ह शेवटी लावणे. निगेटिव्ह बघा या वाक्याचं. आय हॅड नॉट इटन अ मँगो किंवा आय हॅडंट म्हणजे हॅड नॉट. आय हॅडंट इटन अ मँगो दोन्ही पद्धतीनं होऊ शकते. इंट्रोगेटिव्ह करताना बघा निगेटिव्हमधल्या पहिल्याचं हॅड आय नॉट इटन अ मँगो? काय मी आंबा खाल्ला नव्हता का? आणि दुसरं हॅडंट आय इटन अ मँगो? काय मी आंबा खाल्लेला नव्हता का? म्हणजे दोन्हीही वाक्याचं मराठी भाषांतर सेम आहे. तर अशा प्रकारे पास्ट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स दोन्हीही वाक्यांचं जे पॉझिटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, निगेटिव्ह आहे ते जवळजवळ सारखेच आहे. फक्त हॅव आणि हॅड हे आपल्याला लावायचं आहे. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघा. पास्ट टेन्समधला शेवटचा आय हॅड बीन इटिंग अ मँगो याचं इंट्रोगेटिव्ह. हॅड आय बीन इटिंग अ मँगो म्हणजे इथले इथंच वाक्य आपण इथले इथेच शब्द सर्व घेतलेले आहे. कुठलाही काही बदल यामध्ये नाही. निगेटिव्ह बघा. आय हॅड बीन इटिंग अ मँगोचं निगेटिव्ह आय हॅड नॉट बीन इटिंग अ मँगो किंवा हॅड नॉटला आपण हॅडंट करू शकतो. आय हॅडंट बीन इटिंग अ मँगो. तर या निगेटिव्हचं इंट्रोगेटिव्ह कसं होईल? हॅड आय नॉट बीन इटिंग अ मँगो म्हणजे वरच्याचं आय हॅड नॉट बीन इटिंग अ मँगो याचं होईल हॅड आय नॉट बीन इटिंग अ मँगो. आणि आय हॅडंट बीन इटिंग अ मँगो याचं होईल हॅडंट आय बीन इटिंग अ मँगो. तर हे वाक्य आहे आय हॅड बीन इटिंग अ मँगो. मी आंबा खातच होतो. काय मी आंबा खातच होतो? मी आंबा खातच नव्हतो. काय मी आंबा खातच नव्हतो का? तर अशा प्रकारे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह करून त्या वाक्यांचे इंट्रोगेटिव्ह प्रश्नार्थक वाक्य बनवलेले आहे. आता बघा सिम्पल फ्युचर टेन्स. आय विल ईट अ मँगो. मी आंबा खाईल किंवा आय शॅल ईट अ मँगो. दोन्ही पण शाल किंवा विल आपण दोन्हीही लावू शकतो. इंट्रोगेटिव्हमध्ये होईल विल आय ईट अ मँगो? शॅल आय ईट अ मँगो? निगेटिव्ह आय विल नॉट ईट अ मँगो. आय शॅल नॉट ईट अ मँगो किंवा विल नॉटला आपण वोंट करू शकतो. आय वोंट ईट अ मँगो. शॅल नॉटला शांट करू शकतो. आय शांट ईट अ मँगो. इंट्रोगेटिव्हमध्ये विल आय नॉट ईट अ मँगो किंवा इकडं शॅल आय नॉट ईट अ मँगो. ओंटला पहिल्यांदा घेऊन ओंट आय ईट अ मँगो. शांटला पहिल्यांदा घेऊन शांट आय ईट अ मँगो. तर अशा पद्धतीने आपण पॉझिटिव्ह इंट्रोगेटिव्ह, निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सिम्पल फ्युचर टेन्समध्ये करू शकतो. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या. विल आणि शाल हे दोन्हीही आपण यूज करू शकतो. फक्त शाल हा यूज जेव्हा करतो त्यावेळेला जी आपण गोष्ट म्हणतो करणार असतो ती परफेक्ट असते. ती गोष्ट आपण करणारच असतो. विल म्हणजे आपण करू किंवा नाही करू दोन्हीमध्ये चालते. आता बघा फ्युचर कंटिन्युअस टेन्स. पॉझिटिव्ह वाक्य होईल आय विल बी इटिंग अ मँगो. आता शाल पण आपण वापरू शकतो आय शाल बी इटिंग अ मँगो. पण जनरली विल जास्त वापरतात. शालचा वापर तेव्हाच होतो जेव्हा एखादी गोष्ट कन्फर्म असते, पक्की असते, होणारीच असते त्यावेळेला. बघा आपण आता विलचेच वाक्य बघूया. आय विल बी इटिंग अ मँगो त्याचं इंट्रोगेटिव्ह होईल विल आय बी इटिंग अ मँगो म्हणजे मी आंबा खात असेल तर काय मी आंबा खात असेल? निगेटिव्ह आय विल नॉट बी इटिंग अ मँगो. मी आंबा खात नसेल किंवा विल नॉटला आपण केलेला आहे ओंट. आय वोंट बी इटिंग अ मँगो. आता इंट्रोगेटिव्हमध्ये बघा निगेटिव्हचं आय विल नॉट बी इटिंग अ मँगो याचं होईल विल आय नॉट बी इटिंग अ मँगो. काय मी आंबा खात नसेल का? किंवा दुसरं ओंट आय बी इटिंग अ मँगो. काय मी आंबा खात नसेल का? आता बघूया फ्युचर परफेक्ट टेन्स. पॉझिटिव्ह वाक्य होईल आपलं अफर्मेटिव्ह आय विल हॅव इटन अ मँगो. मी आंबा खाल्लेला असेल त्याचं इंट्रोगेटिव्ह विल आय हॅव इटन अ मँगो. काय मी आंबा खाल्लेला असेल का? निगेटिव्ह आय विल नॉट हॅव इटन अ मँगो. मी आंबा खाल्लेला नसेल. त्यालाच आपण विल नॉटला ओंट घेऊन आय ओंट हॅव इटन अ मँगो म्हणजे मी आंबा खाल्लेला नसेल. इंट्रोगेटिव्ह होईल निगेटिव्हचं विल आय नॉट हॅव इटन अ मँगो म्हणजे या ठिकाणी विलला पहिले घेतलं विल आय नॉट हॅव इटन अ मँगो म्हणजे विलला पहिले घेणे, आयला सेकंड घेणे आणि सेम वाक्य इंट्रोगेटिव्ह बनवणे.
तसंच ओंटचं आय वोंट हॅव इटन अ मँगो, मी आंबा खाल्लेला नसेल. इंट्रोगेटिव्ह होईल ओंट आय हॅव इटन अ मँगो, मी आंबा खाल्लेला नसेल का. तर अशा प्रकारे आपण पॉझिटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, निगेटिव्ह करू शकतो. शेवटचा प्रकार फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पॉझिटिव्ह वाक्य बघा, आय विल हॅव बीन इटिंग अ मँगो, मी आंबा खातच असेल, म्हणजे बऱ्याच वेळापासून माझी खाण्याची क्रिया चालू असेल. इंट्रोगेटिव्ह विल आय हॅव बीन इटिंग अ मँगो, म्हणजे मी आंबा खातच असेल का. निगेटिव्ह या वाक्याचं निगेटिव्ह होईल आय विल नॉट हॅव बीन इटिंग अ मँगो, मी आंबा खातच नसेल. किंवा यालाच आय वोंट हॅव बीन इटिंग अ मँगो असं पण लिहू शकतो. आणि त्याचं इंट्रोगेटिव्ह होईल विल आय नॉट हॅव बीन इटिंग अ मँगो, मी आंबा खातच नसेल का. हेच वाक्य आपण असं पण म्हणू शकतो वोंट आय हॅव बीन इटिंग अ मँगो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण टेन्सेस, त्याचे 12 प्रकार आणि प्रत्येक टेन्समध्ये पॉझिटिव्ह सेंटेन्स, त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स आणि त्याचं इंट्रोगेटिव्ह कसं करायचं हे बघितलेलं आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु. थँक्यू.